सिनेमाचं तेव्हा परीक्षण करता तुम्ही, त्या परीक्षणामध्ये आणि सिनेमा पाहिल्यानंतरचं जे समीक्षण आहे, या 2 गोष्टीमधला फरक तुम्ही कसा काय दाखवू शकाल काय आम्हाला? माहिती आहे का, सिनेमाचं परीक्षण आणि समीक्षा ही दोन वेगळ्या गोष्टी आहेत. परीक्षण म्हणजे एक जाता-जाता एक नोंद घेणं, त्याचं बरं वाईट निर्णय असं. समीक्षा ही फार व्यापक संकल्पना आहे. बरं. समीक्षा ही फार व्यापक संकल्पना ती अशा अर्थानं, की परीक्षक कसं होतं आणि सिनेमाच्या बाबतीत हे झालेलं आहे. साहित्याच्या बाबतीत कसं होतं, पुस्तकाची परीक्षणं जेव्हा वाचतो, तर तो जो पुस्तकाची परीक्षण लिहितो त्याला कादंबरी या माध्यमातलं कळतं, माहिती नाही. त्याला कथेतलं कळतं, माहिती नाही. तो एक पुस्तक घेतो, ही कादंबरी आहे, तर त्याच्यात काहींची समीक्षा जेव्हा दुसरा कोणी मोठा माणूस लिहीत असेल, तर ही समीक्षा, हे पुस्तक परीक्षण, तर ते परीक्षणाच्या पलीकडे जाऊन ते लिहितात. त्याची बरोबर. त्याची काय शक्तिस्थळं जी असतील, ते कादंबरी फॉर्म की कथा त्या फॉर्मला किती जवळ गेलं, कशा पद्धतीने त्या फॉर्म हँडल केला, त्याचं बरोबर. सगळं विश्लेषण, कारण ती त्या लिहिण्यामध्ये ती समज असते. अच्छा. परीक्षण ही वरवर कमेंट करण्याची गोष्ट आहे, गोष्ट. परिचय करून देण्याची गोष्ट आहे, त्याची तेवढीच गरज असते. बरं. सिनेमाच्या ती दर शो आता तुम्ही सोमवार, मंगळवारी प्रेस शो होतात तुमचे आणि बरोबर. तुम्हाला शुक्रवारी ते छापून यायचंय, म्हणजे बुधवारी तुम्हाला मॅटर द्यावा लागतो. तर तुम्ही किती विचार करणार? बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये जे बघितलं पहिली इम्प्रेशन्स आहेत ना, मग हे बरं, ते वाईट, ते चांगलं एवढंच म्हणायचं. बरं. आणि दुसरं असं आहे, की दुर्दैवानं असं आहे, की आपल्याकडचे जे सिनेमावरती लिहिणारी मंडळी आहेत ना, ती स्वतःला एज्युकेट करत नाही. अच्छा. त्यांनी स्वतःला शिक्षित करणं हे माध्यम नको का कळायला? म्हणजे आपण एक समीक्षा की परीक्षण म्हणून परीक्षण सुरुवातीची पायरी, समीक्षा ही व्यापक. म्हणजे आपण समीक्षा करतो म्हणजे समजा आपण मित्र-मैत्रिणी उभे आहोत आणि आपण बोलतो आणि आपला एक मित्र येतो, आपण त्याची वाट बघतो आणि तो धावत-धावत येतो आणि त्याच्यावर कोणतरी त्याचा मित्र येतो आणि आपल्याला सिनेमाला जायचंय. मग तो म्हणतो, "एक काम करा, माझं तिकीट द्या, मी नंतर तुम्ही जा आतमध्ये, मी येतो जरा, अच्छा. हा माझा मित्र आहे, ह्याला जरा घेऊन जायचं." आणि तो निघून जातो. आता त्याचा तो मित्र, त्याने आपल्याला नाव सांगितलं, काही नाही. त्याच्याविषयी काही सांगितलं, काही नाही. नाही. फक्त हा माझा मित्र, मी जाऊन येतो एवढंच बोलला. बरं. बरं वाईट त्याचं त्याला माहीत. आता तो गेल्यानंतर आपल्यातला कोणी म्हणतो, तो त्याचा मित्रांना, "कोण आहे रे कोण आहे माणूस? काय मला अजिबात आवडला नाही." का म्हणत होता? तुम्ही पाहिलंय का त्याला? तर तुम्ही कमेंट करता. ओह! हे परीक्षण झालं. तर आता हा मित्र, आपला मित्राला हा जो मुलगा आहे, आपल्या मित्राला धरून ठेवतो, आपल्यापासून दूर नेतो. काय याची गरज असेल? हा विचार केला का आपण? अच्छा. आपल्या मित्राला आपल्याला टाकून त्याच्यावर जावंसं वाटतं. तो उशिरा येणार आहे, एवढं काय, मग याचा काय प्रॉब्लेम झाला असेल? हा कोण आहे रे? हे प्रश्न पडले आपल्याला नाही. अच्छा. तर हे झालं परीक्षण आणि समीक्षा हे पुढचे प्रश्न पडले, की याचं काय झालं? यातलं कोण आहे हा? अच्छा. तुला माहिती आहे का? कोणी ओळखतं का? नाही रे. तर हे जे खोदकाम सुरू होतं ना, तिथे समीक्षा सुरू होते. म्हणजे त्याला मुळापासून जाणून घेणं कोण आहे? तसं ते असतं. तेव्हा एखादा सिनेमा आपण पाहतो, तर हिंदी सिनेमा सुद्धा सिरियसली बघण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे जसं कॉमेडी इज अ सीरियस बिझनेस सग म्हणतात, हं. तसं समीक्षा अतिशय सीरियस बिझनेस आहे. तो वरवर का ती कमेंट करून आणि म्हणजे सत्यजित राय फार सुंदर म्हणाले होते. ते असं म्हणाले, की ह्या समीक्षकांविषयी त्यांनी sarcastically म्हणाले होते, की "या समीक्षकांविषयी मला खूप आदर आहे. ते सिनेमा एकदा बघतात आणि जाऊन ऑफिसमध्ये त्याचा रिव्ह्यू लिहितात, परीक्षण लिहितात आणि ती अख्खी गोष्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत लिहितात. तर त्यांच्या याददाश्तची मी दाद देतो म्हणाला. काय आठवण आहे, स्मरणशक्ती काय जोरदार आहे. आणि मग काय दिग्दर्शन असं हे तसं, ते तसं झालंय.